आणि आता आपण घेऊया दिवसभरातल्या इतर सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा। पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता, शरद पवार गटाचा युतीचा प्रस्ताव आल्याची अजित पवारांची माहिती। रोहित पवारांनीही काही दिवसांपूर्वी दिले स्पष्ट संकेत। कर्जत जामखेडमध्ये निवडणुकीच्या तोंडावर आमदार रोहित पवारांना भाजपचा धक्का। राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील अहिल्यानगरचे माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय वारे यांच्यासह काही माजी नगरसेवक, सरपंच आणि उपसरपंच यांचा भाजपात प्रवेश। बीडमध्ये 15 वर्षांनंतर परळी नगर परिषद निवडणुकांसाठी होणार मुंडे बहीण भावांची युती। परळी नगर परिषदेसाठी या युतीवर मंत्री पंकजा मुंडे, आमदार धनंजय मुंडे यांच्याकडून आज शिक्कामोर्तब केलं जाणार। बीड नगर परिषदेसाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। नगर परिषदेच्या 52 जागा आणि नगराध्यक्षपदासाठी मुलाखती। शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वबळाची तयारी। बीडच्या गेवराई नगर परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी आणि भाजपाकडून नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर। त्यामुळे भाजपा, अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट। सगळ्या 22 जागा तिन्ही पक्ष लढवणार। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीचा भाजपात प्रवेश। जामिनावर सुटलेले आरोपी माजी नगराध्यक्ष संतोष परमेश्वरचा भाजपात प्रवेश। तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटलांनी दिला प्रवेश। राष्ट्रवादी अखंड असताना संतोष परमेश्वर तुळजापूरच्या नगराध्यक्षपदी। आरोपींच्या पक्षप्रवेशासाठी भाजपनं नवीन मशीन आणले। ड्रग्ज प्रकरणातील आरोपी संतोष परमेश्वरच्या पक्षप्रवेशावर काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांची टीका। गुंडांच्या प्रकारानुसार 3 वेगवेगळ्या मशीन आणल्याचाही वडेट्टीवारांचा हल्लाबोल। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीनं भाजपमध्ये प्रवेश केल्याप्रकरणी सुप्रिया सुळेंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। ड्रग्ज तस्करीला राजाश्रय मिळतोय, सुळेंकडून चिंता व्यक्त। तुळजापूरमधील पक्षप्रवेशाविरुद्ध कारवाई करण्याची मागणी। ड्रग्ज प्रकरणाचे खरे सूत्रधार राणा पाटील आहेत हे अधोरेखित झालं। ड्रग्ज प्रकरणातील आरोपींच्या पक्षप्रवेशावर खासदार ओमराजे निंबाळकरांची प्रतिक्रिया। लँड माफिया, ट्रान्सपोर्ट माफिया असे बरेच 2 नंबरचे धंदे करणारे भाजपात होते। आता ड्रग्ज प्रकरणामध्ये मलिन झालेल्या लोकांनाही भाजपकडून जनसेवेची संधी। तुळजापूर पक्षप्रवेशावर अंबादास दानवेंची टीका। धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। नळदुर्ग नगर परिषदेच्या नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षसह अशोक जगदाळे यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेश। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश। सातारा जिल्ह्यामध्ये 9 नगरपालिकांमध्ये 233 जागांसाठी 2 दिवसांमध्ये एकही उमेदवारी अर्ज नाही। सर्व इच्छुकांचे पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे लक्ष। येणाऱ्या दिवसांमध्ये उमेदवारी न मिळाल्यास दिग्गज उमेदवार बंडखोरी करणार का याकडे लक्ष। कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तिरंगी लढत। युतीची चर्चा बिनसल्यामुळे कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पंचायत। पुण्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये मामा भाचे पुन्हा एकत्र। भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके पुन्हा एकत्र। चाकणमध्ये भाजप उपसरपंच कालिदास वाडेकर यांच्या सुनेचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। भाग्यश्री वाडेकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। कुटुंब भाजपकडून आहे, पण युतीच्या सरकारमुळे भाजपमध्ये प्रवेश घेतल्याची। अकलूजमध्ये अजित पवार देणार धक्का। धवलसिंग मोहिते पाटलांनी घेतली अजित पवारांची भेट। अकलूज नगर परिषदेसाठी अजित पवारांकडून चाचपणी। विजयसिंह मोहिते यांचे पुतणे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा। अकोला जिल्ह्यातील 5 नगरपालिका आणि 1 नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी। वंचितच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्यांसाठी इच्छुकांची गर्दी। वंचित 50% मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता। नांदेडमध्ये काँग्रेस आणि वंचितमध्ये युती। खासदार रवींद्र चव्हाण आणि वंचितचे फारुख अहमद यांनी पत्रकार परिषद घेत केली घोषणा। स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी निवडणुकीचे 2 डिसेंबरला मतदान होणार। अनेक ठिकाणी वंचितसोबत आघाडी करण्यासाठी काँग्रेसच्या बैठकीत सूर। वंचितसोबत आघाडी केल्यास पक्षाला फायदा होणार असल्याचा पदाधिकाऱ्यांचा दावा। पालिका निवडणुकीपूर्वी जालन्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का। ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकरांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार। शिंदेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार पक्षप्रवेश। अमरावतीमध्ये भाजप नेत्या नवनीत राणा, आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रचार करण्याची शक्यता। युवा स्वाभिमान पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्वबळावर लढणार।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये 10 नगरपालिका आणि एका नगरपंचायत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग। परिषदेमध्ये आपल्या पक्षाची सत्ता यावी यासाठी सर्व राजकीय पक्ष इच्छुक, तर भाजपचे स्वबळावर लढण्याचे संकेत। नगराध्यक्षपदाची उमेदवारी नाकारण्यामुळे भाजपवर नाराज विजया नंदुरकर यांचा राजीनामा। भंडाऱ्याच्या पावनी नगर परिषदेसाठी इच्छुक होत्या नंदुरकर। आगामी निवडणुकीमध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता। मुंबई महापालिकेच्या तोंडावर भाजपकडून सरचिटणीस पदाच्या नियुक्त्या जाहीर। राजेश शिरवडकर, गणेश खणकर, आचार्य पवन त्रिपाठी आणि श्वेता परुळकर यांना संधी। मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून बहुतांश उमेदवारांना भाजपकडून एबी फॉर्मचं वाटप। विश्वसनीय सूत्रांची माहिती। भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांवर शिक्कामोर्तब। प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना झाल्याची माहिती। उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती पुढील 2-3 दिवसात होणार। महाडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राज्य उपाध्यक्षपदाची जबाबदारी सुशांत गणेश जाबरे यांच्यावर। सुशांत जाबरे एकेकाळचे गोगावलेंचे निकटवर्तीय, पण सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत। त्यामुळे महाडमध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच। नंदुरबार जिल्ह्यामध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सतर्क। शहरामध्ये येणाऱ्या सर्व रस्त्यांवर नाकाबंदी करत वाहनांची तपासणी। निवडणुकीच्या काळामध्ये कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी। मुंढवा जमीन घोटाळ्याच्या निष्पक्ष चौकशीसाठी अजित पवारांचा राजीनामा घ्या। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांची मागणी। पार्थ पवारांना व्यवहार माहीत असल्यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्याचा पुनरुच्चार। आमदार संग्राम जगतापांच्या कार्यालयावरून वाद। जगतापांनी जैन मंदिर ट्रस्टची जागा बळकावल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचे शहर प्रमुख किरण काळेंचा आरोप। तर संबंधित जागेवर जे कार्यालय आहे ते जगतापांचं नसून भाडेकरू गणेश गोंडाळ यांचा आहे, असा ट्रस्टचा दावा। जरांगे यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी आणखी एकाला अटक। कांचन साळवी या आरोपीला अटक। कांचना धनंजय मुंडेंचा पीए असल्याचा जरांगेंचा दावा। अमोल खुणेला ओळखत असल्याची कांचनची माध्यमांसमोर कबुली। माझ्या घराच्या जाळपोळ प्रकरणामध्ये मी तक्रार दिलीच नव्हती। पोलिसांनी केसेस दाखल केल्या। मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान झालेल्या जाळपोळी प्रकरणामध्ये आमदार प्रकाश सोळंकेंचं वक्तव्य। बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा गावातील नागरिकांनी धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेला घातला दुग्धाभिषेक। धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांचा निषेध करत केला दुग्धाभिषेक। सांगलीमध्ये मुळशी पॅटर्न चित्रपट स्टाईल हत्या। दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांची वाढदिवशीच हत्या। वाढदिवस साजरा करत असतानाच गुप्तीनं वार करत हत्या। जमावानं प्रतिहल्ला करत हल्लेखोराला केलं ठार। दलित महासंघाच्या उत्तम मोहिते यांच्या हत्या प्रकरणी 8 आरोपींची नावं समोर। सर्व आरोपी सांगलीतील इंदिरा नगर भागात राहणारे। चाकू, धारदार हत्यार, रॉड आणि काठीनं उत्तम मोहिते यांच्या। महाराष्ट्र एटीएसची पुण्यामध्ये छापेमारी। कोंढवा भागामध्ये दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी। एका व्यक्तीची कसून चौकशी। दहशतवादी जुबेर हंगरगेकर याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून छापेमारी। जालना जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करणाऱ्या 11 वाळू माफियांवर पोलीस कारवाई। 1 वर्षासाठी केलं तडीपार। आगामी निवडणुका शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांचे आदेश। बीडच्या आष्टीमध्ये वाळू माफियांची दहशत। 9 जणांच्या टोळक्याकडून शेतकऱ्यावर हल्ला। अवैध वाळू वाहतूक रोखल्यामुळे शेतकऱ्यावर हल्ला। 9 जणांविरुद्ध आष्टी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अमरावतीच्या बडनेरामध्ये लग्नाच्या स्टेजवर नवरदेवावर जीवघेणा हल्ला। नवरदेव सुजलराम समुद्रेवर 2 तरुणांकडून चाकून हल्ला। नवरदेवाच्या वडिलांवरही आरोपींचा हल्ल्याचा प्रयत्न। नवरदेवावरील हल्ल्याचा संपूर्ण प्रकार ड्रोन कॅमेऱ्यामध्ये चित्रित। पुरोगामी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भोंदूगिरी आणि करणीचे प्रकार। स्मशानभूमीमध्ये चुटकी वाजवून भूतबाधा आणि करणीचे अघोरी प्रकार। लहान मुलं, स्त्रिया आणि नागरिकांवर जादूटोणा आणि करणी। पुणे मेट्रोमध्ये प्री वेडिंग फोटोशूट करणं जोडप्याला भोवलं। परवानगी न घेता फोटोशूट केल्यामुळे जोडप्यावर कारवाई। पुणे शहरातील विविध मेट्रो स्टेशन्स तसंच मेट्रो ट्रेनमध्ये करण्यात आलं होतं फोटोशूट। मुंबईमध्ये सोन्याची तस्करी आणि सोनं वितळवणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश। 11 किलो 880 ग्रॅम सोनं जप्त। 11 जणांना अटक। ऑपरेशन बुलियन ब्लेज अंतर्गत DRI कडून कारवाई। जळगावमध्ये रेल्वे महानगरी एक्सप्रेसमध्ये बॉम्ब असल्याची अफवा। बॉम्ब फुटणेवाला आहे अज्ञातानं खडून शौचालयामध्ये लिहून ठेवलं। अफवांवर विश्वास न ठेवण्याचं रेल्वे प्रशासनाचं आवाहन।
बुलढाण्यामध्ये तरुणीवर चाकूनं वार करून तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न. मलकापूर शहरातील गोकुळधाम परिसरातली घटनेमध्ये तरुणी गंभीर जखमी. हल्ल्याचं कारण अस्पष्ट. 25 आरोपी सह तरुण शुभम झनके विरुद्ध गुन्हा दाखल. नांदेडमध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परची स्कूल बसला धडक. मुदखेड शहराजवळील घटना. स्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे 40 विद्यार्थी थोडक्यात बचावले. मुंबईमध्ये भुयारी मलनिस्सारण टाकी साफ करताना 2 मजुरांचा मृत्यू. 3 मजूर गुदमरले. दोघांचा मृत्यू. एक अत्यवस्थ. पवई हिरानंदानीमधल्या राज ग्लँडर इमारतीमधली घटना. अत्यवस्थ मजुरावर हिरानंदानी रुग्णालयामध्ये उपचार सुरू. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठवाड्यातील 2 जिल्ह्यांच्या दौऱ्यावर. परभणीसह जालन्यामध्ये घेणार सभा. सभेच्या ठिकाणीच शेतकऱ्यांशी साधणार संवाद. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या नाशिक दौऱ्यावर. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुंभमेळ्याच्या हजारो कोटी रुपयांच्या कामांचं भूमिपूजन होणार. कृषी विभागामार्फत गडचिरोली जिल्ह्यातील 5 प्रगतिशील शेतकऱ्यांची विदेश अभ्यास दौऱ्यासाठी केलेली निवड वादाच्या भोवऱ्यात. खऱ्या शेतकऱ्यांना डावलून मर्जीतील लोकांना सहल घडवून आणण्याचा काँग्रेसचा आरोप. मुख्यमंत्र्यांना केली तक्रार. बिबट्या दिसला तर त्याला ऑन द स्पॉट शूट करा. पुण्यात होणाऱ्या बिबट्यांच्या हल्ल्यातील घटनांनंतर वनमंत्री गणेश नाईक यांची सूचना. शिरूर आणि पिंपरखेडमधील ग्रामस्थांसोबत नाईक यांची चर्चा. खरडून गेलेल्या शेतीचा मोबदला मिळाला नाही तर 17 नोव्हेंबरला नांदेड हैदराबाद महामार्ग बंद करणार. नांदेडच्या किनाळामधील ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये निवेदन. छत्रपती संभाजीनगर ते पुणे नव्या महामार्गाचा नकाशा फुटला. परिसरातल्या जमिनी घेण्यासाठी मुंबई पुण्यातील धनदांडग्यांची रीत. तर शेतकऱ्यांना महामार्गाबाबत माहितीच नाही. शेतकऱ्यांच्या जमिनी स्वस्तात, धनदांडग्यांच्या खिशात. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी ठाण्यातील नवीन जिल्हा सामान्य रुग्णालयाची केली पाहणी. सुसज्ज अशा 10 मजली इमारतीमध्ये 900 बेड्सची सोय. लवकरच लोकार्पण सोहळा पार पडणार. पुणे शहरासाठी 1000 ई बस खरेदी करायला केंद्र सरकारची मान्यता. लवकरच पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये या बस समाविष्ट होणार. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नांना. मुंबईतील लोकल प्रवाशांना दिलासा मिळणार. 6वी रेल्वे मार्गिका पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यात. बोरिवलीपर्यंतची रूळ उभारणी पूर्ण. नव्या वर्षामध्ये काम पूर्ण करण्याचे पश्चिम रेल्वेचे नियोजन. कोकण रेल्वेवर 23 नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक. कोकूर ते जोकट्टे स्थानकादरम्यान ब्लॉक घेण्यात येणार. ब्लॉक वेळेमध्ये 99 मेल एक्सप्रेसवेवर परिणाम होणार असून काही रेल्वेगाड्या विलंबानं होणार. कोकण रेल्वेवर 42,645 प्रवाशांवर कारवाई. विना तिकीट प्रवाशांकडून 15,21,00,000चा दंड वसूल. ऑक्टोबर महिन्यामध्ये 920 तपासणी मोहिमा राबवल्या. भिवंडी कल्याण रस्त्यावरील बायपास परिसरामध्ये एका गॅरेजला अचानक भीषण आग. 3 ते 4 गाड्या पूर्णपणे जळून खाक. आगीचं नेमकं कारण अस्पष्ट. शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी असा अंदाज. यानंतर एका छोट्याशा ब्रेक